सकाळ माध्यम समूहानं आयोजित केलेल्या श्री गुरु पादुका दर्शन उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक नोंदणी करतात। या पादुका दर्शन सोहळ्याबद्दल भाविकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे। वरळीच्या NSCI डोममध्ये उद्यापासून उत्सव सुरू होतोय। संत आणि सद्गुरूंच्या 21 पादुकांसाठी आकर्षक मंदिरं साकारली। या भक्तीच्या महाकुंभासाठी जोरदार तयारी सुरू आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे। सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या श्री गुरु पादुका सोहळ्याचं दर्शन जे आहे ते राज्यातल्या अनेकांना मिळणार आहे। आपण पाहू शकता वरळी डोम मध्ये जे आहे सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या श्री गुरु पादुका दर्शन उत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक नोंदणी करत आहे। वेगवेगळ्या सोयी सुविधा भक्तांचा महाकुंभ सज्ज होत आहे। संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज अशा अनेक पादुका ज्या आहेत त्या मुंबईत दाखल होत आहेत। त्यामुळे एकूणच काय आध्यात्मिक क्षेत्रातील ज्यांची आपण श्रद्धेने जातो अशा महाराष्ट्रातील 21 सद्गुरूंच्या पादुका चरणी लीन होण्याची संधी ही जी आहे सकाळ समूहाने आयोजित केलेली त्यामुळे उपलब्ध होणार आहे। पादुका ठेवण्यासाठी मूळ स्वरूपासाठी भक्तिकांचे समूह सोहळा अग्निहोत्र अशी व्यवस्था पूर्णपणे केली जाणार आहे। राज्यातल्या मंत्रिमंडळातले अनेक लोकप्रतिनिधी मंत्री ह्या कार्यक्रमासाठी खास आकर्षित उपस्थित राहणार आहे। त्यामुळे ह्या श्री गुरु पादुका सोहळ्यासाठी नामवंत अनेक कलाकार ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। कॅमेरामॅन विनीतसह विकास मिरगणे, साम टीव्ही, मुंबई।